मुलींना छेडल्याचा संशय घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी व बेल्टने बेदम मारहाण करत जातीवाचक शिवेगाळ केली। यात झालेल्या मनस्तापातून किरण रमेश दहीबाते वय वर्ष अवघ 26 राहणार धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानोरा बुद्रुक येथे घडली आहे। या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। किरण हा ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करत होता। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास गावातील अमोल व्यंकटी पांडे, काकासाहेब व्यंकटी पांडे, बप्पासाहेब व्यंकटी पांडे आणि श्रीकांत संपत गोरे यांनी किरणला छेडछाडीचं कारण काढून ग्रामपंचायत कार्यालयात व पुढे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात नेऊन बेल्ट, काठी आणि दगडानं मारहाण केली। तसेच त्याला व त्याच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या घटनेनंतर मारहाण आणि अपमानामुळे किरण तीव्र मानसिक तणावाखाली होता। अखेर तणाव सहन न झाल्यानं 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजण्यापूर्वीच त्यानं राहत्या घरी लोखंडी आडूला डोळीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। किरणचा भाऊ रवी रमेश दहीबाते याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गावातील अमोल व्यंकटी पांडे, काकासाहेब व्यंकटी पांडे, बप्पासाहेब व्यंकटी पांडे आणि श्रीकांत संपत गोरे सर्व राहणार हे आहेत धानोरा बुद्रुकचे। या चौघांविरुद्ध आता बेदम मारहाण करणं, जातीवाचक शिवीगाळ करणं आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सार्वजनिक ठिकाणी झालेली बेदम मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ यामुळे किरण अत्यंत खचून गेला होता। मला मारहाण झाल्यापासून खूप टेन्शन येतंय, माझा अपमान झाला असे तो भावाला सांगत असे। अखेर या सततच्या मानसिक त्रासातूनच त्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।